गुड इव्हनिंग. लक्ष द्या. आज आपल्याला इंग्लिश घ्यायचं आहे. काल आपलं इंग्लिश झालं नाही. बरेच दिवस मी सतत रोजच्या रोज लेक्चर, रोजच्या रोज सगळं काही असायचं, अभ्यास वगैरे, म्हणून ते काल तुम्हाला सुट्टी दिली. 15 ऑगस्टला मात्र देणार नाही आहे. लक्ष द्या. आज आपण इंग्लिशची कविता शिकूया. दर्शक दादाने पण कविता शिकवली आहे, तुम्हाला पण मी आज कविता शिकवतो. आणि ग्रामरचा एक छोटाच टॉपिक आज तुम्हाला एक टाकेल. दोन्ही करायचं. ओके. लक्ष द्या. द ट्विन्स. ट्विन्स म्हणजे काय रे? जुळी मुलं, बरं ना? लक्ष द्या. इन फॉर्म अँड फीचर्स, फेस अँड लिम्स. फॉर्म अँड फीचर्स म्हणजे काय? स्ट्रक्चर अँड ॲपिरियन्स. त्या दोघांचं स्ट्रक्चर सेम तसंच्या तसं होतं. ट्विन्स मुलांचं दोघांचं स्ट्रक्चर आहे सेम असतं, बरोबर ना? आणि फेस, चेहरा, लिम्स. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. लेखक लिहिताना असं बोलतोय की माझ्या भावासारखाच मी वाढत होतो. आम्ही दोघंही एकत्रितपणे वाढत होतो. दॅट फॉक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. कधी कधी लोक तो समजून मलाच घेऊन जायची उचलून, बरं ना? आजही तुम्ही बघा, कधी कधी जुळे असतील ना, तर आपल्याला त्यांच्यातला फरक समजत नाही. एकाला नेण्याऐवजी आपण दुसऱ्याला घेऊन जातो तो समजून. तसं ऑल द फॉक्स गेट टेकिंग मी फॉर हिम अँड इच ऑफ फॉर वन अनादर. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अशाच पद्धतीत व्हायचं. एकमेकांबाबत आमचं असंच व्हायचं. इट पझल ऑल अवर किथ अँड किन. किथ अँड किन म्हणजे रिलेटिव्स. आम्हाला बघताना लोक, आमचे नातेवाईक गोंधळात पडत असत की याच्यातल्या दोघांची नावं आणि सेम असतील तर अजूनच प्रॉब्लेम असायचा. इट रिच्ड अ फिअरफुल पिच. त्यामुळे कधी कधी या गोष्टी आम्हा दोघांनाही भयानक वाटायच्या. एकत्र असणं किंवा एकसारखं असणंच, या गोष्टी आम्हाला फार भयानक वाटायच्या. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, येट नॉट अ सोल न्यू विच. आम्ही जरी एकत्र जन्माला आलो असलो तरी सुद्धा आमचे जे सोल, आत्मे, म्हणजे आमची शरीरं, आमचे आत्मे, मन ही वेगवेगळी होती. ज्याच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हतं, अगदी आईला सुद्धा नाही. वन डे टू मेक द मॅटर्स रोज बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स्ड. एके दिवशी फारच भयानक गोष्ट घडणार होती. आमच्या दोघांची ही नावं ठेवण्यात येणार होती, म्हणजे आमचं बारसं होणार होतं. as we were being washed by nurse. आणि आम्हाला आंघोळ घालण्यासाठी नेलं नर्सने. नर्स म्हणजे घरामधली परिचारिका किंवा घरामध्ये असलेले मेड. तिने आम्हाला आंघोळ घालायला नेलं. अँड वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. स्वच्छ झाल्यानंतर मात्र आम्ही दोघंही एकसारखेच, अगदी एकसारखे वाटत होतो. त्याच्या आधी आमची नावं ठरलेली होती, याला हे नाव द्यायचं, याला हे नाव द्यायचं. पण नर्सने आंघोळ घातल्यामुळे आम्ही एकदम दोघंही एकसारखेच दिसू लागलेलो होतो. अँड as you see by fate decrease. तेव्हापासून माझं दुर्दैव चालू झालं. डिक्री म्हणजे काय? तर ऑर्डर. माझा मात्र क्रमवारी बदला, म्हणजे क्रम बदलला, जीवनातला क्रमच बदलला. और रेदर नर्स भीम, और रेदर नर्स भीम. त्या नर्सच्या डोक्यात काय आलं, तिने आम्हाला चेंज केलं. चेंज करून झाल्यानंतर मात्र माय ब्रदर जॉन गेट अ ख्रिस्टन मी. मला नाव ठेवण्यात आलं, त्याचं नाव ठेवण्यात आलं. अँड आय गॉट अ ख्रिस्टन हिम. मी त्याच्या नावाने संबोधला जाऊ लागलो. दिस फॅटल लाइकनेस एव्हरी अ डॉग. डॉग म्हणजे कंटिन्यू टू फॉलो. आणि आमच्या बाबतीमध्ये हा बदल होतच गेल्यानंतर फॅटल आमच्या बाबतीत दुर्दैव होतच गेलं, घडतच गेलं.
My two footsteps were at a school and I was always getting a flog. जेव्हा आम्ही शाळेत जाऊ लागलो तेव्हा मात्र गुन्हे तो करायचा आणि फटके मात्र मी खायचो. फॉर जॉन टर्न आउट अ फूल. कधी कधी तो विचित्रासारखा वागायचा, मूर्खासारखा वागत असे. आय पुट दिस क्वेश्चन्स फ्रुटलेसली. कधी कधी काही प्रश्नांची उत्तरं मी नेमकी देत असे, पटापट देत असे. फ्लुटलेसली टू एव्हरीवन आय नो. मला माहीत असल्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी मात्र पटापट देत असे. व्हॉट वुड यू डू इफ यू आर मी टू प्रूव्ह दॅट यू वेर यू. तेव्हा मात्र मला प्रूफ मागितला जायचा की अरे तू नेमका तोच आहेस का. अच्छा, नेमका तोच असेल, तू उत्तर दिलेलंच असेल तर आम्ही कसं काय प्रूफ ग्राह्य धरणार. आवर क्लोज रिसेम्बलन्स टर्न द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. ही वेळ मात्र माझ्या जीवनात, माझ्या पुढील जीवनात सुद्धा आली, माझ्या घरगुती जीवनात सुद्धा आली, विवाहानंतरच्या माझ्या जीवनात सुद्धा आली. फॉर सम ऑफ माय इंटेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. लग्न ठरलं, मला जी ठरवण्यात आलेली बायको होती ती बायको मात्र त्याच्या आयुष्यात गेली. ती बायको त्याची झाली. इनफॅक्ट यू आर आफ्टर इयर द सेम. इवन वर्षानुवर्ष अशाच गोष्टी चालत राहिल्या. ॲब्सर्ट मिस्टेक वेंट ऑन. नेहमी आमच्या बाबतीमध्ये चुकी होतच गेली. अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम. आणि जेव्हा मी मात्र मेलो तेव्हा शेजारी आले अँड बरीड ब्रदर जॉन. आणि मात्र माझा जो भाऊ होता ब्रदर जॉन याला गाडून आले. अशा प्रकारे ही कविता आहे. ॲक्च्युली मिनिंगलेस आहे. बोध कथा जशा असतात तशा या नीती कथेमधली ही कविता असेल. समजलं नसेल तर पुन्हा वाचा, पुन्हा व्हिडिओ रिवाइंड करा, चेक करा, लक्ष द्या आणि ऐका. बाजूची जी ग्लोसरीज आहे ती ग्लोसरी पुन्हा 2-3 वेळा वाचा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. कधी कधी आपल्याला ग्लोसरीमधून विच मीन येतं, रायमिंग वर्ड्स काढा, बघ ना, या सगळ्या गोष्टी काढून ठेवा. ओके, पुढल्या वेळेस आपण 2.4 घेणार आहोत. ते आज आपण थांबूया. आज तुम्हाला ग्रामर सुद्धा पाठवलं जाईल. आणि प्लीज ज्यांची फीज राहिली आहे, काल ज्यांची नावं पाठवली आहेत त्यांनी फी भरण्याचा प्रयत्न करा असं म्हणण्यापेक्षा फी भरा. ठीक आहे. नोट्स वगैरे पण तुम्हाला मिळते, नोट्स वगैरे पण घेऊन जा. आणि ज्यांनी सुरुवातीला 3 हजार फी भरलेली आहे त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये मात्र फी भरा. ठीक आहे, मी नावं टाकेन. हां, बाय. थँक्यू. हॅव अ नाईस डे.